आता बातमी अकोल्यामधून। अकोल्यामध्ये पोलीस भरती देणाऱ्या मुली पोलीस अधीक्षक कार्यालयात ढसाढसा रडलेल्या आहेत, तर काही मुलींना चक्कर आल्यानं त्या जमिनीवर कोसळल्या, कारण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेतनं बाद करण्यात आले। पोलीस भरतीचा उमेदवारी अर्ज भरताना महिला आरक्षण ऑप्शनवर क्लिक न केल्यामुळे या सर्व मुली सर्वसाधारण प्रवर्गात वगळल्या गेल्यात। बाद झालेल्या मुलींची संख्या शेकडोंच्या घरात आहे। या संदर्भात या मुली पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या। दिवसभर उपाशीपोटी ताटकळत उभं राहिल्यावर अखेर सायंकाळी एसपीना भेटण्याची वेळ मिळाली, मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटले ते अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक। मात्र त्यांच्या भेटीनंतर आपल्या प्रश्नांचं समाधान झालं नसल्याचं सांगत मुलीने संधी गेल्यानं आता रडू त्यांना कोसळलेला आहे। तसंच या सर्व मुलींनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। सकाळी आम्ही 11 वाजतापासून एसपी ऑफिसला आलो, तर आम्हाला फक्त एसपीला भेटून एवढंच म्हणायचं होतं की आम्ही क्वालिफाय झालो, आमची लिस्ट मध्ये नाव नाही आलं, पण आम्ही क्वालिफाय झालं, मग आमचं लिस्ट मध्ये नाव टाका। त्यांनी आम्हाला ना एसपीला भेटू दिलं। सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळची 7:30 होत्या, तरी आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे। तर माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या पोलीस संचालक आहेत त्या रश्मी शुक्ला मॅडम यांनी आम्हाला न्याय द्या की आम्ही लिस्ट मध्ये असून आमचं का बरं आम्हाला बाद केलेलं आहे। आमची परिस्थिती समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या। आम्ही क्वालिफाय झालाय, आम्हाला फक्त पेपरला बसू द्या। सकाळपासून इथं बसलेली आहे, कोणी जिथं भेटायला जायचं तिथं भेटू नाही द्यायला कोणी, आणि आता आमचे मांडलेलं आहे, विचार मांडलेला आहे, पण तिथं बी बोलू नाही द्यायला। म्हणजे लिंक मध्ये तुम्ही मेल असला तर त्याला फिमेल करून द्यायले, कारण ते म्हणते ते समोर दिसते, मग आम्ही समोर नाही दिसत का आम्ही मेल आहे का फिमेल आहे म्हणून। सगळे उपाशी आहे सकाळपासून, त्यांना विचार येत नाही का सकाळपासून हे उपाशी बसलेले यांना भेटू द्यावं का काय म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।